नमस्कार. आज आपण बनवणार आहोत गटारी स्पेशल झणझणीत मटण ड्राय. मटण ड्राय बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो मटण आणलं होतं. त्यात आता आपण हळद घालूया आणि थोडं मीठ घालूया. आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया. नंतर त्यावर अर्धा तास झाकण देऊन ठेवूया. मॅरिनेट होईपर्यंत आपण इकडे गरम मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी भाजलेले धणे, जिरं, दालचिनी, वेलची, लवंग आणि थोडी काली मिरी घेऊया. हे सर्व साहित्य आपण सुरुवातीला कुटून घेऊया. नंतर त्याची पावडर तयार करून घेऊया. अशा पद्धतीने इकडे आपली पावडर तयार झालेली आहे. आता आपण सुकं वाटण तयार करूया. त्यासाठी अर्धी वाटी भाजलेलं खोबरं, 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडी मुठभर कोथिंबीर घालूया. आता हे सर्व साहित्य आपण पाणी न घालता वाटून घेऊया. इकडे तुम्ही मिक्सरचा देखील वापर करू शकता, फक्त पाणी घालू नका. आपल्या इकडे सुक्कं हिरवं वाटण तयार झालेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. त्यासाठी 2 ते 3 चमचे तेल, तमालपत्र आणि मॅरिनेट केलेलं मटण घालूया. आता हे मटण या तेलावर परतवून घेऊया, जेणेकरून त्याचा उग्र वास निघून जाईल. यानंतर यावर आपण झाकण देऊया आणि मटणला वाफेवर शिजवून घेऊया. मटणातलं पाणी सुकेपर्यंत आपण या मटणाला शिजवून घेऊया. या मटणातलं पाणी सुकलेलं आहे. आता आपण त्यामध्ये घरगुती मसाले घालूया. 2 चमचे घरगुती कोळी मसाला, 1 चमचा तयार केलेला कुटलेला गरम मसाला आणि अर्धा चमचा मटण मसाला घालूया. आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया. मटण मसाल्यात चांगलं परतलं की त्यामध्ये हे सुकं कुटलेलं वाटण घालूया. हे सुद्धा आपण छान असं परतवून घेऊया. मटण मॅरिनेट करताना आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता मिठाचं प्रमाण थोडं कमी घाला. त्यानंतर वरून थोडं पाणी शिंपडून घेऊया, जेणेकरून चांगलं असं वाटण मिक्स होईल. आता याला आपण झाकण देऊन सर्व मसाले चांगले मुरेपर्यंत शिजवून घेऊया. तुम्ही इकडे बघू शकता मिठाचं छान असं पाणी सुटलेलं आहे आणि मटण देखील आपल्या इकडे शिजलं आहे. आता वरून थोडी कोथिंबीर घालूया, जेणेकरून छान असा सुगंध येईल. इकडे आपलं मटण ड्राय तयार झालेलं आहे. गरमागरम भाकरीसोबत हे एक नंबर लागतं. तुम्ही हे मटण ड्राय चाकणा आयटम म्हणून सुद्धा खाऊ शकता आणि आपलं परफेक्ट असं मटण शिजलं देखील आहे. नुसतं हाताने दाबलं तरी तुटलं जातं. मस्त ह्यावर लिंबू पिळून घेऊया आणि या मटणावर ताव मारून घेऊया. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.